नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवार साहेबांची रणनीती खरोखर रहस्यमयी आहे का? अजित पवार म्हणजे अजित दादा यांना एकटं पाडायसाठी महायुतीतनं आणि महाविकास आघाडीतनं प्रयत्न सुरू आहेत का? हाच आज विश्लेषणाचा विषय आहे. आणि तसं दिसतंय. भारतीय जनता पक्षातला जो महत्त्वाचा घटक आहे तो RSS आणि भारतीय जनता पक्षातले काही नेते मंडळी, अगदी देवेंद्र फडणवीस, जे सर्व राज्यातले देवेंद्र फडणवीस, हे सुद्धा आता निगेटिव्ह बोलत आहेत. हे दिसूनच आलं आहे. RSSचा पण विरोध आहे. कशाला घेतलं म्हणजे सीटा वाटपात सुद्धा अगदी 35 ते 40पर्यंतच अजितदादांना आटपा आता नाही, याच्यावर देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जावा एवढंच म्हणायचं शिल्लक आहे की काय, अशी आता परिस्थिती अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षावर आलेली आहे. काही हरकत नाही हे म्हणायला. का याचं कारणच असं आहे की अजून तुमचं ठरत नाही. आता नवरात्र आले, नवरात्रीत सगळं ठरेल असं म्हणतात. परंतु एकनाथ शिंदेंची डिमांड, एकनाथ शिंदेनं तर अजितदादा नकोच आहेत. म्हणजे महायुतीमधल्यात एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष दोघांनाही अजितदादा नको आहेत. आणि महाविकास आघाडी तरी विरोधातच आहेत. पवारसाहेब तर अजितदादा पवार साहेबांची रणनीती, मुत्सद्दीगिरी, त्यांची कूटनीती, हे सगळं मी म्हणतो ना रहस्यमयी. त्यांचं सगळं असतं ते रहस्यमय असतं. एकदम बॉम्ब नंतर म्हणतात मी गुगली टाकली, ती सगळं ते होतं आहे नंतरच्या काळात. परंतु अजितदादांच्या पक्षाची अवस्था बघितली तर एकंदर असं आहे की महायुतीमधले सुद्धा 2 घटक आणि अख्खी महाविकास आघाडी अजितदादांच्या हे सगळे अंगावर आहेत की अंगावरच जायला लागलेत, अशी परिस्थिती दिसते आज. अजितदादांना फार धोक्याची घंटा म्हटली तरी काही अडचण नाही. नक्कीच तशी अवस्था आहे. आणि मग आता रणनीती अजितदादा काय ठरवणार हेही महत्त्वाचं आहे. अजितदादांनी सुद्धा आज इतके वर्ष काम केलेलं आहे. 5 वेळेला उपमुख्यमंत्री होत आहेत. राष्ट्रवादी पक्षातनं त्यांनी चांगली मोठ कार्यकर्त्यांची बांधलेली होती. परंतु आज पवारसाहेबांचा जो झंझावात आहे तो काही थांबायला तयार नाही. आज पवारसाहेबांच्याकडं सगळेजणच जाऊ लागलेले आहेत. आता हर्षवर्धन पाटलांचंही आपण ऐकलं, त्यांचाही प्रवेश होतो आहे. समरजित घाडगे कोल्हापुरात ते पण प्रवेश करायला. भारतीय जनता पक्षही फोडत आहेत आणि अजितदादांच्या पक्षातलेही जे निवडून येण्याची क्षमता आहे, आता वळसे पाटील सुद्धा जाऊन भेटले शरद पवार साहेबांना, तेही जातील. निवडून येण्याची क्षमता असणारेच अजितदादांच्यातले घेतील पवारसाहेब. आणि भारतीय जनता पक्षाला तर अजितदादा नकोशीच झालेले आहेत. कारण ते निवडणुकीच्या काळात अजितदादांना का घेतलं, म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता भ्रष्टाचाराचे, 70,000 कोटीचा घोटाळा असं पंतप्रधान भोपाळच्या जाहीर सभेत जाहीर करतात आणि लगेच काही दिवसांमध्येच त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन अर्थमंत्रीपद देता तुम्ही. ह्या टीका आता चालू आहेत. म्हणूनच आज हे विश्लेषण करतोय आपण. म्हणजे ज्या चुका आहेत ते चुका आहेत. मग हे RSS कसं गप्प बसेल? त्या नाही, अजितदादा नको आहेत. एकनाथ शिंदे तर वाटच बघतायत. कारण त्यांच्या ते आणि भाजप नांदत असताना, बहुमत असताना सुद्धा अजितदादांनी घेण्याची गरज नाही हे एकनाथ शिंदेंनी वारंवार सांगत होते. त्यांचे नेते मंडळी, त्यांचे जे आमदार आहेत ते नाराज होते. कारण त्यांची मंत्रिपदं हुकली, त्याच्यामुळे ते अजितदादांच्याकडे गेली. मग भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक घाणेरडं राजकारण केलं आणि अजितदादांना घेऊन तुम्ही काय केलं तर सगळं लोकसभेमध्ये वाटोळं झालं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्षालाच बॅकफूटवर जावं लागलं ना. हे आज कोण म्हणतात, एकनाथ शिंदेंचे आमदारसुद्धा बोलत आहेत. एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्या मानानं. भारतीय जनता पक्षाची त्यांना मतं मिळाली, पण भारतीय जनता पक्षाच्या हातात काय आलं? घंटा काय? आता ह्याला कोण जबाबदार? मग आता हे सगळं गणित बाजूला ठेवू आपण. पण आज टार्गेट कोण? अजितदादा. अजितदादांचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मग खरंच त्यांनी स्वतंत्र लढावं का, हा सुद्धा आता त्यांचा विचार चालू आहे. मग आता ह्या 8 ते 10 दिवसात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि बरीच चित्र बदल. अजितदादांना 35 ते 40च सीटा देतील असं दिसतंय एकंदर वातावरण. भारतीय जनता पक्ष अजितदादांना फार काही जवळ करेल असं अवस्था आत्ता तर दिसत नाही. अजितदादांनी घेऊन फायदा काय? म्हणून अमित शहासुद्धा आज फिरत आहेत, विदर्भात येत आहेत, कोकणात येत आहेत, मुंबईत तळ ठोकून बसत आहेत. काय चाललं आहे? म्हणजे अमित शहानं सुद्धा कळून चुकलं आहे की आता हे अजितदादांतर आपण घेतलं आहे, पण आता आपलं नुकसान व्हायला लागलं आहे. मग त्यांना बाहेर जावं तर कसं म्हणणार तुम्ही? म्हणू शकत नाही तुम्ही आत्ता.
तेही नाराज झाले तरी काही त्यांनीसुद्धा त्यांचेही काही आमदार आहेत ना निवडून येण्यासारखी क्षमता असणारे. त्यामुळे अजितदादांना सुद्धा अंगावर घ्यायचं का, कारण नंतर निवडणुका झाल्यानंतरची परिस्थिती इकडं महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस तर जोमातच आहे आत्ता. काँग्रेस उद्धव ठाकरे आणि ह्यांना तर काय अजितदादांचं जेवढं पानिपत होईल एवढं पाहिजेलच आहे. आगामी काळ हा दोन्ही आघाडीत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीत सगळ्यात आज जास्तीत जास्त टार्गेटवर कोण असेल एकमेकाच्या तर जास्त अजितदादा आहेत. इकडनं पण आहेत आणि इकडनं पण आहेत. म्हणजे अजितदादा इथनं पुढच्या काळात काय धोरण घेणार, कशी त्यांची व्यूहरचना असणार. आणि मी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब शरद पवार साहेबांचं हे सगळ्या रहस्यमयी चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आज जास्तीत जास्त कसे त्यांचे आमदार निवडून येतील त्याच्यासाठी ते रात्रंदिवस वेळ देत आहेत. ह्या वयामध्ये 84 वय आहे, परंतु ते तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं ते सगळीकडे फिरतायत आणि सगळ्यांना वेळ देत आहेत. हे त्यांचं कौतुक आहे. ते कौतुक म्हटलं पाहिजे. उगीच टीका करायची म्हणून टीका करायची नाही. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातच खऱ्या अर्थानं आत्ता कूटनीती राजनीती मुत्सद्दीगिरी एकमेकात चालू असली तरी आज अजितदादांच्यामुळं भारतीय जनता पक्ष पण म्हणतो आम्ही बॅकफुटवर गेलो आहे. आणि इकडं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजितदादांना धडा आम्ही शिकवणारच. म्हणजे अजितदादांनंतर परत पवारसाहेबांच्याकडे येतील, एकत्र येतील, हे विषय संपलेले आहेत. ती एक वेळ होती, परंतु आता तो विषय संपलेला आहे. आणि इथनं पुढचं राजकारण बघण्यासारखं असेल. अजितदादांना मात्र तारेवरची कसरत आहे एवढंच आज या निमित्तानं बोलावं लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.